श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांबद्दल माहिती सांगणार आहे, जे कोणी आजपर्यंत तुम्हाला सांगितलेले नसेल किंवा तुम्हाला माहितीही नसेल. त्यामुळे व्हिडिओ शेवट की पहा आणि माहिती आवडल्यास मध्ये श्री स्वामी समर्थ घ्या. अक्कलकोट स्वामी माहिती. श्री स्वामींचे भक्त निरनिराळे नामस्मरण करतात. मूळ शब्द नामस्मरण, त्याचे विभाजन नामस्मरण. स्मरण या शब्दामध्ये सहा म्हणजे अमरण आणि मरण या शब्दामध्ये अमरण असा अर्थबोध आहे. उदाहरणार्थ, श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी जप आहे, मंत्र आहे. म्हणाल तर जप, नाही तर मंत्री नक्की. पण श्री स्वामींचे जप हे सुद्धा मंत्र आहे, कारण ते स्वयंभू मंत्र आहे. हे जप श्री स्वामींच्या भक्तांना उत्स्फूर्तपणे सुचलेले स्फुरलेले आहे. श्री स्वामी समर्थ या जपात शेवटी अ आहे, जसे दत्त शेवटी असते. ज्या जपाची सुरुवात ओमने होत नाही त्याला जप असे म्हणतात. ज्या जपाची सुरुवात ओमने आणि शेवट ओमने होतो त्याला महामंत्र असे म्हणतात. मंत्रांचे हवन होणे गरजेचे आहे, तो एक स्वतंत्र विषय आहे. कोणत्याही मंत्रांच्या शेवटी अथवा जपाच्या शेवटी अ येत असेल त्याला सामर्थ्यशाली शक्तिशाली जप असे म्हणतात. उदाहरणार्थ, श्री स्वामी समर्थ, श्री दत्त इत्यादी. व्यवहारात कुटुंबात आम्ही म्हणतो, आजच आत्ताच मामाची आठवण काढली आणि मामा आला. भेटला म्हणजे आठवण काढली आणि दत्त म्हणून समोर उभा राहिला. आता श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र, हा जप श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्यांचे पोट दुखायचे. नाभिस्थानात एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे. ती 1.25 लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. आता हा 1.25 लाख जप कोणता करायचा, असा प्रश्न श्री बाळप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा 1.25 लाख जप केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थांसमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले. श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला, एकांतांमध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि 1.25 लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींनी अक्कलकोट येथे स्थापन केलेला हपक्याचा मारुती मंदिर गुहेत श्री बाळप्पा गेले. तेथे सतत एकरकमी 1.25 लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध, स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे. आता या जपाचा अर्थ काय आहे? श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य. स्वामी म्हणजे स्वतःमधील मीचे स्वाहा करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करतो एक शक्ती. श्री स्वामी समर्थ हा एक 6 अक्षरी मंत्र आहे. हा जप आम्ही 108 वेळा जेव्हा करतो तेव्हा त्याचे एक आवर्तन पूर्ण होते. हा जप 6 अक्षरे आहे, तेव्हा 6 माळी जप सर्वसामान्य झाला तर जपाची 6 आवर्तने होऊन त्या जपाची परिपूर्णता जप करणाऱ्याला लाभते. 6 माळी जप म्हणजे 108/76 वेळा. हा 648 इतका. आता 648 पैकी 65 जप संख्येचे हवन झाल्यास त्या जपाची संपूर्ण परिपूर्णता जपकर्त्याला त्या वास्तूला लाभते. आता हा जप, उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ एकूण 10 लोकांनी केला तर 108/710 बरोबर 1080 इतकी स्वामी भक्तांना जप करणाऱ्यांना 1080 इतकी हॉर्स पॉवर शक्ती लाभते आणि वातावरण शुद्धी करण्यास मदत होते. त्यामुळे निसर्गातील सात्विक शक्ती साधकांकडे आकर्षित होतात. त्यांच्याकडून चांगली कामे ईश्वरी शक्तींकडून करून घेतली जातात. अशा प्रकारे जप सामर्थ्य निर्माण करताना जप करणाऱ्यांमध्ये अहंकार, स्वार्थी वृत्ती, मी एकटा हे करीन, स्वामी समोर येणारी धनसंपदा घरी नेणे, स्वामी समोर येणारी वस्त्रे, खाद्यपदार्थ, सोने नाणे घरी नेणे अशी वृत्ती असल्यास त्याचे वाईट परिणाम साधकांवर होतात.
घरच्या कोर्ट कचेऱ्यात अपयश येणे, घरातल्या स्त्रियांमध्ये रोगवृत्ती बळावणे, विस्मरणासारखे रोगवृत्ती आजारपण बळावणे, श्री स्वामींचा हात सोडून दुसऱ्या पंथात जाणे इत्यादी गोष्टी बळावतात. आता पुढे जाऊन जर ज्ञानाचा अर्थ काढला तर श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र. श्री स्वामी समर्थ समाधी घेऊन 100 वर्ष होऊन गेली. म्हणजे श्री स्वामी समर्थ 6 अक्षरी मंत्र आहे. ही 6 अक्षरे 108 वेळा म्हणायची. तर एकूण जप हा 108/76 = 648 म्हणजे 108 महिन्याची माळ घेऊन हा जप केला तर तो 648 वेळा स्मरण झाले जप झाला. एकूण 10 माळी जर जप झाला तर तो 6480 इतका जप झाला. ही श्री स्वामी समर्थ जपाची फार मोठी जादू आहे. म्हणूनच सर्वांनी मिळून जप केलेला स्वामींना खूप आवडत असेल. त्याला सांघिक जप असे म्हणतात. सांघिक जप खूप मोठी सांघिक नामस्मरणाची शक्ती निर्माण करते. कारण प्रत्येक अक्षरात मळत्योक्त यथोक्त शक्ती आहे. आमचा वारकरी सगळ्यात गोष्टींना श्रीमंती आहे का? कारण तो जपतो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. कारण या जपातला प्रत्येक शब्द नामरूप आहे. यात 16 अक्षरांकाचा समावेश आहे. हा जप 100 वेळा जर केला तर तो 1600 वेळा जप होतो. त्या जपाची शक्ती वारकऱ्याबरोबर कायम राहते. म्हणून वारीच्या वेळेस हे वारकरी जबरदस्त अबदान करून दाखवतात. यांचे नाव वारकरी ते जपतात रामकृष्ण हरी. कोणाची हिंमत आहे यांच्यावर वार करण्याची? सर्व बोलू या श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचा एक दुर्मिळ फोटो आहे. त्यात श्री स्वामी समर्थांच्या हातात जपाची माळ आहे. एकदा त्यांचे लाडके भक्त श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता? कोणाचा जप करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. म्हणूनच घराघरातून सांघिक जप झाले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. हा स्वामींविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.